नुसार उल्हासनगर महानगरपालिकेने गणेशोत्सव काळात निर्माल्य व्यवस्थापनासाठी केलेल्या उपक्रमाचीही माहिती आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम निर्माल्यातून खत निर्मिती आणि पुनर्वापर. उल्हासनगर महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा अव्हाळे यांच्या संकल्पनेतून निर्माल्य व्यवस्थापनाचा एक अभिनव उपक्रम राबवला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणेशोत्सवाच्या काळात जमा होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि त्यातून नैसर्गिकरित्या खत निर्मिती करणे तसेच सुक्या निर्माल्याचा पुनर्वापर करणे हा होता. हा उपक्रम रिड्यूस, रियूज, रिसायकल RRR या त्रिसूत्रीवर आधारित होता. प्रभाग क्र. 10 मधील बोट क्लब हिराघाट येथील गणेश विसर्जन घाटावर यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. निर्माल्य संकलन केंद्र. विसर्जन घाटावर गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या निर्माल्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात आले होते. ओल्या निर्माल्याचे वर्गीकरण. फुले, हार आणि पाने यांसारख्या ओल्या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यापासून खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुक्या निर्माल्याचा पुनर्वापर. सुक्या निर्माल्याचा उदा, कागदी सजावट, प्लॅस्टिक पुनर्वापर करण्यासाठी ते RRR केंद्रावर जमा करण्यात आले. जनजागृती अभियान. या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गणेश भक्तांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी श्री मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री एकनाथ पवार आणि स्वच्छता निरीक्षक श्री रवींद्र बेहनवाल यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत झाली असून गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक बनवण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स.